नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। इथे तुम्हाला रोज रोज नवनवीन कथा आणि हृदयस्पर्शी रोमांटिक कथा बघायला मिळेल। तर मित्रांनो, चला वळूया कथेकडे। आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळत होता। सत्यजित तिसऱ्या मजल्यावर असलेल्या त्याच्या ऑफिसच्या कार्यालयातील खिडकीतून बाहेर पाहत होता। ढगांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस असाच कोसळत राहिला तर शहरात पाणी जमा होईल, मग घरी जाणे कठीण होईल। त्यापेक्षा लवकर निघालेलं बरं, हा विचार मनात येताच तो सक्रिय झाला। पटापट त्याने टेबलावरील फाईल्स ठेवून दिल्या आणि डेस्कटॉपकडे वळला। काही नवीन मेल आले आहेत का हे तपासून त्याने पीसी ऑफ केला। आता तो उठला आणि कॅबिनच्या बाहेर आला तर बाहेर ऑफिस रिकामे होत चालले होते। 2-4 जण निघायचे बाकी होते। त्याने ऑफिस बॉय अमितला बोलावले आणि सांगितले, आजचा हा पाऊस भयानक दिसतोय, मी निघतोय, तूही सर्व बंद कर आणि निघ लवकर। आज शनिवार होता, त्यामुळे उद्या ऑफिसला यायची आवश्यकता नव्हती, हे त्याला दिलासा देत होते। तो लगबगीने ऑफिसच्या बाहेर पडला। पाऊस थांबेल असं काही चिन्ह दिसत नव्हतं, त्यामुळे कुठेतरी काही वेळ थांबावं असं त्याला वाटेना। शेवटी त्याने ठरवले, पावसात ड्रायव्हिंग करत घरी जायचे। कोसळणाऱ्या पावसात ट्रॅफिक असणं ही सामान्य बाब आहे, हे मनाशी गृहीत धरल्याने त्याला ट्रॅफिकचा काही त्रास झाला नाही। शहरातून बाहेर पडेपर्यंत हा त्रास त्याला सहन करावा लागला होता। ट्रॅफिकमधील प्रवास सुसह्य व्हावा यासाठी त्याने स्पॅनिश गिटारवरील धून लावली होती। त्या धूनमुळे त्याला बऱ्यापैकी रिलॅक्स वाटत होतं। गाणं ऐकण्यात तल्लीन असताना त्याच्या फोनची रिंग वाजली। त्याने फोन हातात घेतला। फोन रीनाचा होता। सत्यजित, कुठपर्यंत पोहोचलास? अगं, मी अजून शहरातच आहे, ट्रॅफिक खूप जाम आहे, घरी पोहोचायला मला वेळ लागेल, पण तू काळजी करू नको, आय एम फाईन। काळजी कशी नको करू? अरे, मी न्यूज पाहते, संपूर्ण शहरात पाणी जमा होत चाललंय, अनेक ठिकाणी गाड्या बंद पडल्या आणि हा पाऊस थांबेल असं काही चिन्ह नाही। अगं, हे न्यूजवाले कोणतीही गोष्ट नेहमी चढून सांगतात, कुठेतरी एखादी गाडी पाण्यात बंद पडली असेल, हे तीच गाडी हजारदा दाखवून सारे शहरच बुडाले असा भास निर्माण करतात। हे काहीही असू दे, तू लवकर ये। ओके, मी प्रयत्न करतो। आणि पिल्लू काय करतंय? खेळतंय? ते विचारत होतं, पप्पा कधी येणार? ओके, डोंट बी सेंट। अगं, आता हे मी शहराच्या बाहेर 10 मिनिटात येतो, मग पुढे रस्ता सरळच आहे। ओके, आणि फोन बंद करू नकोस, सतत टचमध्ये राहा। ओके डार्लिंग, बाय, चल ठेवतो, आता गाडी हळू पुढे सरकत आहे। ओके बाय। त्याने फोन ठेवला, गाण्याचा आवाज थोडासा लाऊड केला आणि हळूहळू गाडी पुढे नेऊ लागला। रस्त्यावर पाणी वेगाने वाहत होते। अशा परिस्थितीत गाडी सावकाश हाकणे हे एक कसोटीचे काम असते। गाडी बंद पडू न देणे हे एक मोठे आव्हान असते, कारण एकदा का गाडी बंद पडली की साईडला उभी करणे व दुसरे वाहन घेणे हा एकच पर्याय उरतो। तो गाडी चालवताना रीनाला आठवू लागला, 10 वर्ष झाली होती लग्नाला, मायरा 6 वर्षाची झाली होती। तिघांची सुखी कुटुंब गुण्या गोविंदानं राहत होतं। सत्यजित स्वतःला नशिबवान समजत होता। रीना सारखी प्रेमळ पत्नी त्याला लाभली होती। सत्यजित आपलं काम आणि कुटुंब यातच व्यस्त असायचा। म्हणायला त्याचं आपलं असं फ्रेंड सर्कल होतं। कितीतरी भेटायचे, ड्रिंक करायचे आणि मस्त गप्पा गोष्टी करायची, पण सत्यजितनं आपणच आखलेली सीमा कधी ओलांडली पार केली नव्हती। तो रीना आणि मायरात गुंतला होता। आता शहर मागे पडत होतं। थोड्याच वेळात आपण शहरातून बाहेर जाऊ या भावनेने तो सुखावला। एकदा शहरातून बाहेर आला की त्याला काळजी उरणार नव्हती। शेवटचा सिग्नल त्याने पार केला आणि रीनाला फोन केला। हॅलो रीना, बोल। अगं, मी आता शहराच्या बाहेर आलोय, आता नो ट्रॅफिक, गुड, मी काही वेळात घरी पोहोचतो, हे सांगण्यासाठी फोन केला होता। ओके, बरं झालं फोन केलास, ये सांभाळून। ओके डार्लिंग। तिने फोन ठेवला आणि उजव्या कुशीवर वळाली। कुणाल तिच्या शेजारी झोपला होता। तसे दोघेही मोकळे होते। कुणालच्या छातीवर हात टाकून ती म्हणाली, बहुतेक तुला आता निघावं लागेल। हे काय ग? अगं, मस्त असा पाऊस पडतोय, तू माझ्या मिठीत आहेस आणि अशा वेळेस तू म्हणतेस तुला निघावं लागेल, बात अच्छी नाही लगी। अरे, पण माझा नवरा आता काही वेळात घरी येईल, तो शहराच्या बाहेर आलाय,
ट्रॉफिकमध्ये अडकला असता तर मग काही काळजी करायचं कारण नव्हतं. ओह, पावसानं आपलं काम आणखी प्रामाणिकपणे करायला हवं. म्हणजे शहरात गुडघाभर पाणी साचायला हवे होते. पण आपलं दुर्दैव. हो चल जाऊ दे, उठ आता. हो उठतो. पिल्लू कुठे आहे? ती झोपली. ती काही लवकर उठणार नाही. तो उठला आणि कपडे घालायला लागला. रीना, अशा पावसात एक कप चहा घेऊनच बाहेर पडावंसं वाटतंय. येस शुअर. थांब, तू फ्रेश होऊन बस, मी चहा बनवून आणते. ती कपडे घालून किचनमध्ये वळली. पावसाचा जोर कमी न होता वाढला होता. पण शहराबाहेर आल्यानं त्याला आता काही काळजी नव्हती. तो बिनधास्तपणे सावकाश गाडी हाकत होता. आता रस्त्यावर वाहने कमी होत चालले होते. आसपास मनुष्यवस्ती नव्हती. फक्त सोबतीला लांब पसरलेला रस्ता होता. तो आपल्याच धुनमध्ये गाडी चालवत होता. तितक्यात कोणीतरी व्यक्ती छत्री घेऊन चालत असताना त्याला दिसला. त्याने गाडीचा वेग कमी केला. या निर्जन रस्त्यावर कोण चालत असावं? कुठे चालत असावा? असे अनेक प्रश्न त्याला पडले. हळूहळू गाडी माणसाच्या जवळ आली. थोडं पुढे जाऊन त्याने गाडी थांबवली व तो त्या व्यक्तीकडे बोलण्यासाठी वळाला. सत्यजितने त्या पावसात चाललेल्या त्या माणसाचा चेहरा पाहिला. पांढरशुभ्र दाढी, डोक्यावर वाढलेले पांढरे केस असलेला, सत्तरीकडे झुकलेला तो रुबाबदार माणूस होता. त्याच्या चेहऱ्यावर शांत संयमीपणा झळकत होता. बाबा, एवढ्या पावसात कुठे चाललात? पावसाचा आवाज जोरात होता, त्यामुळे सत्यजितला ओरडून बोलावं लागत होतं. बाबाने त्याच्याकडे पाहिलं आणि मंद स्मित करत म्हणाला, माझं निश्चित असं काही नसतं. मी चालत राहतो. जिकडे वाट घेऊन जाईल तिकडे जातो. त्याचं बोलणं सत्यजितला खूप फिलॉसॉफिकल वाटलं. तो हसला. बाबा या, मी तुम्हाला थोडंसं पुढे सोडतो. काही अंतरानंतर एक ठिकाणी फाटा आहे. तिथे तुम्हाला सोडून मी माझ्या मार्गाने जाईन. नको बेटा, मी कोणाचे उपकार घेत नाही आणि माझे पाय मजबूत आहेत. असं म्हणून ते चालायला लागले. सत्यजित विचार करायला लागला. माणूस चांगलाच इंटरेस्टिंग दिसतोय. आणखी अर्धा तासाचा प्रवास आहे. गप्प मारी जाता येईल. त्याने गाडी हळूवार बाबाच्या शेजारी घेतली आणि ओरडून म्हणाला, बाबा, तुमच्यावर उपकार नाही करत मी. या माझ्या सोबत, मलाही सोबत होईल. तुमच्याशी गप्पा मारता जाईल. एक से भले दोन. बाबा हसले. चल, तू आग्रह करतोस तर येतो मी. सत्यजित गाडीतून बाहेर आला. त्याने दरवाजा उघडला आणि बाबांना आत बसून तो ड्रायव्हिंग सीटवर बसला. गाडी चालू झाली. आता गाडीत वाजणारे गाणे बंद केले. समोर पाहत त्याने विचारले, बाबा, कुठले तुम्ही? कुठे चाललात? बाबा हसले. या दोन्ही प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे नाही, पण काहीतरी असेल ना सांगावं असे. मी आपलं सहज विचारतोय. तुम्हाला वाटलं तर बोला, नाहीतर काही हरकत नाही. गप्पा मारता मारता प्रवास कधी संपतो कळलं नाही. आणि नुसतं गप्प राहून प्रवास केला की तो खूप मोठा वाटतो, कंटाळा वाटतो. बाबा, तुम्ही खूप फिलॉसॉफिकल बोलता. येस, आय एम अ स्टुडंट ऑफ फिलॉसॉफी, बट नाव आय एम नथिंग बट वर्निंग पर्सनॅलिटी. ग्रेट बाबा, तुम्ही चांगले उच्च शिक्षित दिसता नाही, मी आहे उच्च शिक्षित. पण खरे शिक्षण हे तुम्हाला अनुभवातूनच मिळते. हो, बरोबर बोललात बाबा. नदीचं मूळ आणि ऋषीचे कुळ शोधू नये असं म्हणतात, पण नदीला मूळ आणि ऋषीला कुळ असतंच. हो, पण ते सांगायचं नसतं. बाबा हसतात. बरोबर, तसंच असतं. पण माझं असं काही नाही. मी आपल्या मर्जीनुसार वागत असतो. भौतिक सुखाचा भरपूर आनंद घेतला. आता नको वाटते सारं. हे सारं जग भौतिक सुखाच्या मागे धावतं, पण त्याचे मनाचे समाधान लाभलेच असं नाही. खरं आहे, मानवी मन आघात आहे, कोणालाच कळले नाही. माणसं मुखवटा धारण करून आपल्या स्वभावताली वावरत असतात. होय, खरंय, पण मग आपलं विश्वास तरी कोणावर ठेवायचा? आपल्या स्वतःवर. मला नाही वाटत. आपलं जवळचे काही जण असतातच असे. आपले जवळचे मित्र, आपला परिवार, पत्नी असतात. असे अनेक जण असतात ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवायला हरकत नसते. पण सगळे सारखे नसतात. तुझ्या घरी कोण कोण आहे? बाबा, मी, माझी पत्नी आणि एक छोटीशी मुलगी. छान, छोटे कुटुंब, सुखी कुटुंब. हो बाबा, माझी पत्नी रीना कुटुंबात सगळं पाहते. मी फक्त बाहेरचं पाहतो. नोकरी निमित्ताने मला सतत बाहेर फिरावे लागते. थँक्स, रीना सगळं व्यवस्थित करते. बाबा थांबले.
पण बेटा, जास्त वेळ कुटुंबापासून दूर राहणे ठीक नसते. मानवी मन समजवणे कठीण असते. ते कधी कुणावर बसेल सांगता येत नाही. बाबा, मी नोकरी धंद्यानिमित्त अनेक देश फिरलो. अनेक सुंदर स्त्रिया या निमित्ताने माझ्या सानिध्यात आल्या, पण मला त्यांच्याबद्दल तसलं काही वाटलं नाही. वाटत असेल पण तू मनाला दाबलं. मला नाही वाटत तसं. बरं, मी तुला एक पत्ता देतो. त्या पत्त्यावर तू आज जाणार नसशील तर तू जा. तुला तिथे एक वेगळंच जग भेटेल. तू कल्पनाही केली नसशील असा काहीतरी वेगळा अनुभव तुला मिळेल. आहे का तुझी इच्छा? सत्यजित थांबला. पाऊस खूप कोसळतोय. रीना घरी एकटीच आहे. ती माझी वाट पाहत असेल. बाबा हसले. इथे कोणी कोणाची वाट पाहत नाही. सगळे आपलं आयुष्य आनंदात सुखात कसं जाईल यासाठी प्रयत्नशील असतात. मला नाही पटत. रीना माझी नक्कीच वाट बघते. तिचा मला अनेकदा फोन आला होता. तुझी बायको तुझी वाट पाहत असेल, तू गेला नाहीस तर ती अस्वस्थ होईल. बाबा हळू आवाजात अर्थपूर्ण पुटपुटले. हो, याबद्दल मला शंका नाही. ठीक आहे, आपण एक खेळ खेळू. सत्यजित प्रश्नार्थक मुद्रेने पाहायला लागला. बाबा पुढे म्हणाले, तिला सांग तुला आज एका मित्राच्या घरी जाणार आहेस, त्यामुळे तू आज घरी येणार नाहीस आणि अचानक घरी जाऊन बघ. ती तुझ्या विरहात जागी आहे की गाढ झोपली आहे, यावरून तुला काही निष्कर्ष काढता येईल. हो, हा तिला सरप्राईज करायचा एक मस्त मार्ग आहे. त्याने लगेच रीनाला फोन केला. हॅलो रीना, मी अजून पोहोचलो नाही. पाऊस खूपच वाढला आहे. खूपच रस्ता बंद झालाय असं दिसतंय. मी आज घरी येऊ शकत नाही. माझा मित्र प्रकाश इथे जवळच राहतो. त्याच्याकडे रात्री थांबतो. उद्या सकाळी घरी येईन. फोनच्या दुसऱ्या बाजूला रीनाचा आवाज आला. अरे वा, म्हणजे तू आज घरी नाही येणार? खरंच? थँक्स गॉड. अरे, म्हणजे मला असं वाटलं तू पावसात भिजत येशील. घाबरत होते मी. बरं झालं तू थांबलास. हॅपी. तू काळजी घे. ये, उद्या भेटू. सत्यजितला तिच्या आवाजातला आनंद थोडा विचित्र वाटला. बरं, तू पण काळजी घे. मायरा कशी आहे? मायरा रे, ती खेळून दमली आणि लवकरच झोपी गेली. तू काळजी करू नकोस. आय एम फाईन. बाय. फोन बंद झाला. बाबा शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. सत्यजितने गाडी पुन्हा सुरू केली. बाबा, मी आता घरीच जाणार आहे. अचानक तिला सरप्राईज द्यायचं आहे. बाबा हसले. हो, दे सरप्राईज, पण तयार आहेस ना मन? सत्यजितने उत्तर दिले नाही. त्याने गाडीची दिशा घराकडे वळवली. पाऊस अजूनही जोरात कोसळत होता, पण त्याला पावसाची भीती वाटेना. त्याला फक्त रीनाचा तो आनंद आवाज आठवत होता. थँक्स गॉड. हे कशासाठी थँक्स गॉड? 15 मिनिटातच तो घरासमोर पोहोचला. बाबा म्हणाले, मी इथेच उतरतो, तू तुझं काम कर. सत्यजितने बाबाचा निरोप घेतला. त्याच्या मनात हजारो विचार होते. पावसात भिजत तो वर आला. दार उघडण्यासाठी त्याने किल्ली लावली. तेव्हा त्याचा हात थरथरत होता. दार उघडले. आतून संगीताचा मंद आवाज येत होता. माराची खोली बंद होती. ती झोपली होती. मास्टर बेडरूम मध्ये दार अर्धे उघडे होते. आत पिवळसर उजेड. सत्यजित स्तब्ध झाला. रीना आणि कुणाल दोघेही एकाच ठिकाणी एकमेकांच्या मिठीत होते. रीनाचा हात कुणालच्या छातीवर, डोळे मिटलेले, तोंडावर समाधानाचे हास्य. सत्यजितच्या पायाखालची जमीन सरकली. तो क्षणभर श्वास घ्यायला विसरला. डोळ्यासमोर अंधार आला. त्याने दार जोरात ढकलले. आवाज झाला. रीनाने डोळे उघडले. तिने सत्यजितला पाहिले. तिचा चेहरा पांढरा फटक झाला. ती सैरभैर झाली. पाय घसरत तिने चादर ओढून घेतली. कुणाल मात्र शांत होता. त्याने हळूच डोळे उघडले. सत्यजितकडे पाहिले. एक कुटील हास्य त्याच्या होठावर तळले. सत्यजित, मी म्हणजे तू येणार नव्हतास ना? रीनाचा आवाज घुसमटत होता. सत्यजित बोलू शकेना. त्याचा आवाज गळ्यात अडकला. हाताच्या मुठी आवळल्या. डोळ्यातून अश्रूंचा धारा वाहू लागल्या. पण ती लाजेची होती की दुःखाची की अपमानाची त्यालाच कळेना. त्याने फक्त एवढेच विचारले, का रीना? खाली मान घालून रडू लागली. उत्तर देईना. कुणाल उठून बसला. निर्वकारपणे म्हणाला, सॉरी यार, पण असं होतं. प्रेमाची सीमारेषा कधी ओलांडली कळलं नाही. सतीच्या अंगात राग संचारला. त्याने पुढे झेप घेतली आणि क्षणात तो थांबला. मायराची खोली तिला जाग येईल. तिने हे पाहू नये. त्याला स्वतःला आवरले. त्याच्या डोळ्यासमोर आता सगळं स्पष्ट झालं. रीनाचा आवाज, तो आनंदी आवाज. थँक्स गॉड.
कुणालची ही ती हजेरी नेहमीची ऑफिसची लेट नाईट, मायराला घेऊन खेळायला जायचे बहाणे, सगळं स्पष्ट झालं. तो फक्त एकच शब्द पुटपुटला, विश्वास. बाबा म्हणाले होते ना, सगळे सारखे नसतात. तेव्हा वाटलं होतं तत्वज्ञान, आणि आता वाटलं ही तर वेदना आहे. तो मागे वळला, हातातील किल्ली टेबलावर ठेवली. पावसात परत निघाला. रीना मागे धावत आली. सत्यजित एक माझं. तो थांबला नाही, मागे वळून पाहिलं नाही. पाऊस अजूनही कोसळत होता. आता मात्र आभाळ फाटलं होतं त्याच्यासाठी. गाडीत बसताना त्याला बाबांचा पत्ता आठवला. हातातली चिठ्ठी उघडली. त्यावर एकच ओळ होती, सुख हे शोधावं लागत नाही, ते जगावं लागतं. आणि दुःख हे टाळावं लागत नाही, ते सहन करावं लागतं. पाऊस कोसळत होता. सत्यजित गाडी घेऊन कुठे निघाला कुणी पाहिले नाही. फक्त मायरा उद्या विचारणार होती, पप्पा कुठे आहेत. तर मित्रांनो, कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.